हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये. हा बघा किती मस्त दिसतोय ना ढोकळा. याला मी केकसारखं ट्रायंगलमध्ये कट करून घेतलं आहे आणि हा ढोकळा मी बिना बेसन पिठाचा बनवला आहे. तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. ही बघा, ही पॉलिशवाली पिवळी मुगाची डाळ घेतली आहे. ही सालीसकट असलेली नाही घ्यायची आहे आपल्याला. 1 कप घेतली आहे मी. याला एका भांड्यात ट्रान्सफर करून घेते आणि याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. हे बघा 4 ते 5 तासानंतर आपली डाळ मस्त अशी भिजली आहे. याचे 2 तुकडे पण होतात दाबल्यानंतर. आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. हे बघा अशा प्रकारे सर्व डाळ टाकून घेतली आहे आणि फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. हे बघा अशा प्रकारे. अजिबात डाळ त्याच्यात ठेवायची नाही आपल्याला जाडसर. नंतर नाही याला बघा याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे. रवा बारीक किंवा जाड असला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपण याला नंतर एक वेळेस मिक्सरमधून फिरवून घेणार आहेत. 3 चमचे रवा टाकला. नंतर हे बघा अर्धा ते पाऊण चमचा लिंबूसत्व टाकलं आहे. जास्तीचं नाही घालायचं आहे. किंवा तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही त्याच्यात लिंबू पण पिळू शकता आणि सहज उपलब्ध होतं लिंबूसत्व. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकली आहे आणि 1 पळी तेल टाकलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि याला परत एकदा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपला बॅटर आता तयार आहे. मस्त असं फाईन पेस्ट झाली आहे. पूर्ण सर्व एकजीव झाले आणि तुम्हाला जर आपलं बॅटर घट्ट असं वाटत असेल तर थोडं पाणी टाकून घेऊ शकता तुम्ही. आणि एका भांड्याला मी असं तेलाचा हात पुसून घेते, व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेते. आता हे बॅटर आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये एका टाकून घ्यायचं आहे. हे सर्व मी हाताच्या साहाय्याने करते. तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पण व्यवस्थित काढून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे सर्व बॅटर काढून झालं आहे माझं आता. हे बघा आता यामध्ये हे इनो टाकून घेणार आहे मी. हा लेमन फ्लेवरचा इनो आहे. याच्यामुळे आपलं जे बॅटर आहे ना ते फ्लफी होण्यास मदत होईल, फुलणार आहे यामुळे. हे बघा ह्या 1 चमचा इनो घेतला आहे आणि ते टाकून घेते आहे. आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा इनोवरती थोडंसं पाणी टाकून घेतलं. ते ॲक्टिवेट झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचं आहे. मस्त असा आपला जाळीदार ढोकळा बनेल. यानंतर हवा भरेल आपल्या बॅटरमध्ये. याला ग्रीस करून घेतलेलं तेलाने त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सर्व बॅटर त्या डब्यात टाकून घेते मी. अशा प्रकारे सर्व बॅटर टाकून घ्या. आणि याला असं थोडंसं व्यवस्थित आपटून घ्या, टॅप करून घ्या, कारण यामुळे जी काही हवा भरलेली असेल ती असं व्यवस्थित बॅलन्स होईल आपलं बॅटर. एक मी इडलीचं पात्र ठेवलं आहे आणि हे लवकर आपल्याला ठेवायला लागेल, कारण इकडं आपण जे बॅटर आपलं हवा भरलेलं असतं त्याचे गॅस निघून जाऊ नये, त्यासाठी आपल्याला पटकन पहिले तर इडलीचं जे काही भांडं ठेवणार आहे तुम्ही ते ठेवून घ्यायचं आहे. हे बघा आपलं 15 ते 20 मिनटानंतर मस्त असा ढोकळा आपला तयार आहे. हाताला अजिबात चिकटत नाही. मस्त मऊसूद जाळीदार असा ढोकळा बनतो. आणि मी हा इडली पात्रातनं काढून एका स्टँडवर ठेवला आहे का ते लवकर थंड होईल, कारण आपण जर असा खाली ठेवला तर तो गरमच राहील. हे बघा मस्त असा स्पॉन्जी आणि खूप सुंदर दिसणारा आणि खूप चविष्ट असा लागणारा ढोकळा तयार आहे आपला. हे बघा किती मस्त जाळी पडली आपल्या ढोकळ्याला. सुंदर एकच नंबर दिसतोय.
हे बघा अशा प्रकारे विकतच्या बाजाराच्या ढोकळ्यासारखा तयार झाला आहे. याला तुम्ही हवं त्या शेपमध्ये कट करू शकता. आता याला तडका देण्यासाठी एक पातेलं ठेवले गॅसवर मी. त्यात अर्ध पळी तेल टाकलं आहे. मोहरी टाकून घेते. मोहरी मस्त अशी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते. हे बघा अशा प्रकारे. आणि 2 हिरवे मिरची असा मध्यभागातून काप करून टाकून घेतल्यात, कारण त्याचा तिखटपणा हा त्यामध्ये मुरेल. अर्धी वाटी पाणी टाकलं आहे. साखर टाकली अर्धा चमचा. तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि नंतरनं चवीनुसार मीठ टाकून घेतलं यामध्ये. याला थोडं वेळ एक उकळी येऊ द्यायची आहे. व्यवस्थित ढवळून घ्या. एक उकळी आल्याच्या नंतरनं याला खाली गॅस बंद करून खाली काढून घ्या. हे बघा अशा प्रकारे आपला तडका तयार आहे. आणि हा तडका मी आपल्या ढोकळ्यावरती व्यवस्थित पसरवून घेते. का तर हा ढोकळा हे तडका टाकल्याच्या नंतरनं आपला ढोकळा हा घशात अडकणार नाही, असं कोरडा कोरडा असा वाटणार नाही. मस्त असं या तडक्याची आपल्या चव त्यात उतरेल. व्यवस्थित असं सर्व बाजूने टाकून घ्या. हे बघा अशा प्रकारे अजिबात कोरडं लागत नाही. तुम्ही असं नुसतंही खाऊ शकता. वाटलं तर खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी, सॉस यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि शेवट तो हिरवी कोथिंबीर मस्त अशी टाकून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपला ढोकळा खाण्यासाठी आता तयार आहे. मस्त सुंदर आणि खूप असं एकदम भारी लागणारा. तर नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका.